शास्त्रीजींनी सांगितलं की निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार असा आहे की माणसाला नेहमी झेंडा दिसत असतो, पण फडफडणाऱ्या झेंड्याच्या पाठीमाग दांड्याचं समर्पण असतं, काठीचं समर्पण असतं, म्हणून तर झेंडा फडफड करत असतो ना. तसं निवृत्तीनाथ महाराज हे दांडा आहेत आणि ज्ञानोबा हा झेंडा आहेत, हे लक्षात ठेव. निवृत्तीनाथ महाराज आज पडद्याच्या पाठीमाग जरी असले, ज्ञानोबारायांचं नाव सगळीकडे आहे, पण ज्ञानोबारायांच्या ताकद, ज्ञानोबारायांचं जे नाव जगभर आहे, त्याच्या पाठीमाग ताकद जर कुणाची असेल तर ती निवृत्तीनाथ महाराजांची. आणि आपलं वैभव आहे, आपण त्या जिल्ह्यातले आहोत. पार्वतीचा प्रश्न आहे की शिवजी तुम्ही कुणाचं भजन करताय? म्हणले मी माझ्या मालकाचं भजन करतो. म्हणले तुमचे मालक कोण आहेत? शिवजी सांगतायत की माझे मालक राम प्रभू आहेत आणि त्या राम प्रभूचं भजन मी सतत करत असतो. भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, क्या बात है? राम पूजी सदा शिव सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम. शिवजी म्हणतात की पार्वती मी भजन माझ्या मालकाचं करतो. तुमचे मालक कोण आहेत? माझे मालक राम प्रभू आहेत. माझे मालक कोण आहेत? राम प्रभू आहेत. जनाबाईनं त्याचा चिंतन मांडलं. जनाबाईनं असं मांडलं की राम प्रभू भजन करतात हे महादेवाच. हे का भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. म्हणजे रामप्रभू भजन करतात ते महादेवाची, रामप्रभू पूजा करतात महादेवाची आणि महादेव भजन करतात रामाचं. म्हणजे वैष्णव संप्रदाय आणि शैव संप्रदाय, या वैष्णव संप्रदायाचे आद्य जनक मुख्य जर कोण असतील तर ते म्हणजे भगवान शिवजी आहेत, हे लक्षात ठेव. हा जो संप्रदाय आला, ही जी परंपरा भजनाची आली, ही कीर्तनाची परंपरा आली आहे. कीर्तन शब्दाचा अर्थ म्हणजे फक्त फेटा बांधणे नाही, भजन करणे म्हणजे कीर्तन करणे. ही जी परंपरा आलेली आहे ना, ही परंपरा शिवजी पासून आलेली, महादेवापासून आलेली. मग पार्वतीनं प्रश्न विचारला की या परंपरेबद्दल आम्हाला माहिती द्या. ही परंपरा कशी आली, कुठून आलं, हे ज्ञान कुठून आलं? तुम्ही जे ज्ञान ज्ञान म्हणता ते ज्ञान कसलं ज्ञान आहे ती एकदा सांगा. असं कोण म्हणली? बोला ना. पार्वती म्हटली. पहिली संहिता सांगतोय मी, विद्येश्वर संहिता. हे ज्ञान कुठून आलंय ते सांगा. शिवजीने म्हणावं पार्वती वेळ आल्यावर सांगतो, वेळ आल्यावर सांगतो. पण कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी बायका काही ऐकत नाही. बायका ऐकतात का सांगा? बायका ऐकत नाही. किती सांगा ग, नंतर सांगतो नंतर सांगतो, नाही ऐकत नाही. थोडा आवाज कमी झाला पा. शिवजीने विचार केला, सारखं पार्वतीनं म्हणावं ते सांगा की, तुमचं तेवढं ज्ञान सांगा की, तुमचं तेवढं ज्ञान सांगा की, तेवढं ते शिवपुराण सांगा की, ती का तुमचं ज्ञान सांगा की. शिवजीला वाटलं एके दिवशी उरकलेलंच बरं. पहाटे 4 वाजता उठवलं, विमानात बसवलं आणि अशा ठिकाणी नेलं तिथं झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, काही नाही. ज्ञानोबारायांनी त्याचं चिंतन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात शिर सिंधूची पहिलं तिरी, शक्तीची कर्ण कुहरी, सांगितले त्रिपुरारी नेनो कै. समुद्राच्या पलीकडे नेलं. ऐकताय ना? लक्ष देऊन ऐकताय का? पण समुद्राच्या पलीकडे नेलं
आणि पार्वतीच्या कानामध्ये ज्ञान सांगायला सुरुवात केली. ऐकताय ना? पार्वतीच्या कानात ज्ञान सांगायला सुरुवात केली. शिवजी ज्ञान सांगत होते आणि पार्वती ऐकत होती, पण ज्ञान नावाचा पदार्थ मुळातच पचायला जड आहे. सहजासहजी ज्ञान पचत नाही. आणि जर पचलं असतं तर आम्हाला मधून मधून जोक सांगायची गरज पडली नसती. ज्ञान सहजासहजी पचत नाही. ऐका, लक्ष दे. पार्वतीला पचलं नाही, ऐकायला लागली. शिवजी कथा सांगत होते आणि पार्वती ऐकत होती. एक अध्याय होईपर्यंत केलं आणि 1-2 अध्याय झाले की पार्वतीला झोप लागली. पार्वतीला डोळा लागला, पार्वती झोपली. शिवजी ज्ञान सांगत होते, डोळे बंद करून कथा चालली होती. काय आत्ताच्या महाराज सारखे होते काय आ वाजवा टाळ्या? नाही, एकदा डोळे झाकले की झाकले, पुन्हा कथा संपेपर्यंत डोळे उघडायचे नाही. डोळे झाकून ज्ञान सांगत होते आणि ज्ञान सांगत असताना ऐका, पार्वती झोपली. आता मजा बघा, मजा बघा. पार्वती झोपली. वैकुंठामध्ये विष्णू परमात्म्याने विचार केला, म्हणले पार्वती तर झोपली, मुख्य श्रोता होता ते तर झोपली. म्हणले मग आता? म्हणले ही कॅसेट पुन्हा वाजणार नाही, रेकॉर्डिंग करून घ्यावं लागेल. म्हणून विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं आणि भगवान विष्णू समुद्र किनाऱ्यावर एका माशाच्या पोटामध्ये गेले. कथा ऐकताय ना तुम्ही लक्ष देऊन? माशाच्या पोटात गेले. कोण? विष्णू माशाच्या पोटात गेले आणि माशाच्या पोटात जाऊन ज्ञान ऐकलं. ज्ञान ऐकलं. ज्ञान ऐकल्याच्या नंतर शिवजीचं ज्ञान सांगायचं संपलं, डोळे उघडले. समोर बघितलं तर पार्वती झोपली. म्हणले पार्वती झोपू द्या, पण 2 तास कोण म्हणत होतं? आणि मग ध्यान लावून बघितलं, लक्षात आलं शेवटी मित्रच कामाला आला. विष्णूनं नेलं. पण इकडं विष्णूनं माशाचं पोट फाडलं आणि माशाच्या बाहेर आले. म्हणून माशाच्या पोटातून ज्याचा जन्म झाला ते आदिनाथाच्या नंतरचे दुसरे नाथ आहे. त्यांचं नाव माशाच्या पोटातून जन्म, म्हणून त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ. त्यांचं नाव काय? मच्छिंद्रनाथ. म्हणजे विष्णूचाच अवतार मच्छिंद्रनाथ. लक्ष द्या, माझ्याकडे परंपरा, लक्ष द्या. मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्रनाथानं हे ज्ञान घेतलं, मिळालं, निघाले घेऊन. इकडं विचार केला महादेवानं, जसं नेहलंय तसंच विष्णू परत आणून देतो का काही व्याज घेतोय बघू म्हटले. आणि म्हणून काय केलं, शिवजीनं म्हणजे महादेवानं गोरक्षाचं रूप धारण केलं आणि गोरक्षाच्या रूपात येऊन उभा राहिले. कुणाच्या पुढं? मच्छिंद्राच्या. अलक निरंजन चलो मच्छिंदर गोरख आय. दारात येऊन उभा राहिले. दारात येऊन उभा राहिल्यावर लक्षात आलं काय, ज्याचे दिले त्याशी आणि फळ पावे आपणाशी. आपल्याला ठेवायचं नाही, ज्यांचं ज्ञान आहे ते त्यांना देऊन टाकायचं. आणि तेच ज्ञान, माशाच्या पोटात श्रवण केलेलं ज्ञान मच्छिंद्रनाथाला मिळालं आणि तेच मच्छिंद्रनाथानं ज्ञान मच्छिंद्राने बोध, बोला ना, गोरक्षा. शिवपुराण आणि संत वाङ्मय बघा कसं जोडून आहे. गोरक्षाशी केला, गोरक्षनाथाला ज्ञान देऊन टाकलं. आता मजा बघा, गोरक्षनाथ ज्ञान घेऊन निघाले. काय मूड फिरला, निघालेले वळले आणि गहिनी रूपी विष्णूला ज्ञान देऊन टाकलं. गोरक्ष वळला गहिनी प्रती. आता तुमच्याकडे आलंय, आता तुमच्याकडे येते, तुमच्या जवळ येते. आता गहिनीनाथानं ज्ञान घेतलं आणि गहिनीनाथ ज्यावेळेला निघाले काका, त्यावेळेला गहिनीनं विचार केला की आता विष्णू महादेवानं आपल्याला परत येऊन दिले, आता परीक्षा आहे आपली, आता परीक्षेत पास व्हायचंय आपल्याला. आता जी द्यायचं ती पुन्हा घ्यायचं नाही. वाट बघत बसले, पण महादेव काही येत नाहीत. शेवटी गहिनीनं 2 रूप धारण केले. एक गहिनी गुफेत बसले आणि दुसरे गहिनी वाघाचं रूप धारण करून तुमच्या नाशिकला आले, त्र्यंबकेश्वरला आले. आणि त्र्यंबकेश्वरला विठ्ठलपंत रुक्मिणी आणि विठ्ठलपंत कुलकर्णी आणि रुक्मिणी माता हे 2 जण आपले 4 लेकरं घेऊन त्र्यंबकेश्वर भगवंताच्या दर्शनाला आले होते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी गहिनी आले, म्हणजे गहिनी आले आणि गहिनीनं वाघाचं रूप धारण केलं. विठ्ठलपंत बाजूला सोडले, रुक्मिणी सोडली, ज्ञानोबा सोडले, सोपान काका सोडले, मुक्ताबाई सोडली आणि निवृत्तीनाथाच्या मागं लागले. कारण निवृत्तीनाथ अवतार कोणाचा आहे? कोणाचा अवतार आहे?
सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, म्हणजे निवृत्तीनाथ म्हणजे महादेवाचा अवतार आहे. ऐकताय ना तुम्ही? लक्ष आता आई ऐकताय? महादेवाचा अवतार आहे. वाघ माग लागला निवृत्तीच्या, निवृत्ती पुढं वाघ माग, निवृत्ती पुढं वाघ माग. अशा ठिकाणी आले ज्या गुफेत गहिनी बसले होते. आलं ना लक्षात तुमच्या? गहिनी बसले होते तिथं आले. निवृत्तीनाथ त्या गुफेत घुसल्याबरोबर गहिनीनं डोक्यावर हात ठेवला आणि निवृत्तीनाथाला ज्ञान देऊन टाकलं. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. लक्षात आलं? निवृत्तीनाथाला दिलं. निवृत्तीनाथाने विचार केला, हे जे ज्ञान जे आपल्याला गुरुकृपेनं मिळालंय, ते जे मिळालंय ते आता एक गुरु एक शिष्य परंपरा ही ठेवायची नाही. आणि ज्ञानोबारायांनी गुरुला विचारलं याचं काय करू? त्याने सांगितलं तुला जे करायचंय ते कर. आणि मग निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवासार चोजविले, ज्ञानोबारायला दिलं. आणि ज्ञानोबाराने ते ज्ञान काय केलं? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मासी केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. मनवणी जनार्दनी, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा मना महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राज, आरती ज्ञान राज, आरती ज्ञान राजा. परंपरा लक्षात वीडियोस बनाने हैं फिल्मोरा है ना.